जय शिवराय मंडळी. तर कसे आहेत सर्व, मजेत ना? तर चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज चाललो ते म्हणजेच आपण आपल्याच शेतामध्ये, आपल्याच रानामध्ये चाललोत. सातिवना म्हणतो आम्ही त्याला, जिकडे आम्ही जातो तिकडे. तर तिकडे चाललो आहे मी. तर तिकडे गेल्यानंतर आज आपण म्हणजेच आंबे वगैरे झालेत काय, आपले आंबे वगैरे आहेत तिकडे. रायवलचे वगैरे आंबे आहेत, आता कमी, कारण का साफसफाई नाही बऱ्यापैकी, त्याच्यामुळे आंबे वगैरे कमी आहेत. तिकडे काही जायला मिळतच नाही जास्त, कारण का थोडंफार लांबसुद्धा आहे. आणि पहिली कशी लोकं असायची आजूबाजूला, तर आता लोक नसल्या कारणामुळे तिकडे जायला कोण मागत नाही. कारण का जे रानातले सुद्धा असतात, म्हणजेच रानडुक्कर वगैरे, इतर वेगवेगळे प्राणी, ते सुद्धा तिकडे असतात. जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे ते. तरीसुद्धा जातो आहे आता आणि बघूया तिकडे आंबे वगैरे झालेत काय, काय अवस्था आहे म्हणजे तिकडची, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. मी एकटाच नाही आहे, माझे आई बाबासुद्धा आहेत. आई बाबा गेलेत पुढे, तुम्हाला दाखवतो. चला. हा बघ, हा संपूर्ण तुम्हाला कातळ दिसत असेल. हे जे तुम्हाला मध्ये मध्ये बांध दिसत असतील, हे बांध घालून पूर्वीच्या काळामध्ये कातळावरती शेती करायची. इथे सुद्धा शेती करायची, तिथे सुद्धा शेती करायची. तिथे आमची शेती होती. इकडे खूप लोक पहिली शेती करायची, पण आता ओसाड पडल्या. शेती आता कोण करतच नाही, कारण का आजूबाजूला लोकांनी शेती सोडली. त्या कारणामुळे मग रात्रीचे रानातले म्हणजे रानडुक्कर वगैरे त्रास द्यायचे, त्या कारणामुळे सर्वांनी शेती सोडून टाकली नंतर. आणि हा आता कातळ पूर्णपणे सुक्का झाला, म्हणजे ओसाड पडला. इकडे बघा, इकडे पहिले खूप लोक असायचे या साईडला. तिकडे तुम्हाला झाडं वगैरे दिसत असतील. पुढे गेल्यानंतर आपल्याला तिकडे जायचं आहे, ह्या डोंगराच्या म्हणजे खाली. हा डोंगर पलीकडे आहे, पण आपल्याला ह्या साईडलाच यायचं आहे, खाली जायचं आहे. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा. खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. इकडे बघा, इकडे बघा, आपण आता जवळजवळ पोहोचूच एक 5 मिनटामध्ये, 2 मिनटामध्ये पोचू आपल्या रानामध्ये. इकडे आई आहे पुढे, आणि तिच्या पुढे बाबा आहे. ते बघा, चाललेत आम्ही सर्व तिघजण. तर त्यांना थोडं चालायला जमत नाही फास्ट, म्हणून ते लोक पुढे आले. हे बघा, तर इकडे बघा, इकडे तुम्हाला करवंद दिसतील. रानातला रानमेवा कोकणातला. इकडे बघा, हे करवंद आहेत. हे बघा, पिकले येतं करवंद. हा तुम्हाला दाखवतो जरा खाऊन. मस्तपैकी पिकेला करवंद. बघा, आपण हा पिकलेला करवंदा काढलेला आहे. बघूया, तोंडात नाही जायचं त्याला. हा हा, एक नंबर गोड आहे. आता रानाला आल्यानंतर तुम्हाला करवंद सुद्धा मिळतील. पहिल्यासारखी आता कोण नाहीत रानाला. पहिले खूप करवंद वगैरे खायचो, खूप करवंद घरी सुद्धा असायची. करवंदांची उसरी सुद्धा करायचो. करवंद सुकवून ते खायचं सुद्धा, खूप मजा यायची. मजा म्हणजे एक वेगळ्याच लेवलची मजा होती. मराठी शाळेत वगैरे घेऊन जायचो, ती जी मजा होती ती एक खूप वेगळीच होती. तर आता पोचलोत आपण, तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, पोचलोत आपण. इकडे आपले काजू वगैरे होते. यावर्षी काय काजू वगैरेचं काय माहितीच नाही, आले का नाही. ते आले होते बऱ्यापैकी, पण ते संपले. इकडे सुद्धा होते. हा सर्व बघा सुका फुला पडला. इकडे बघा, इकडे सुद्धा संपूर्ण म्हणजे शेव वगैरे गायबच झालेत. हे बघा, हे बघा किती जंगल झालं आहे. आता ह्याच्यातूनच आपल्याला खाली हळूहळू तोडत जायचं आहे. बघा, आतमध्ये आल्यानंतर इकडे बघा, करवंद झाड बघा तुम्ही, भरलं आहे करवंद. मस्त की थोडी खाऊया जरा. करवंदा खाऊया आपण जरा बऱ्यापैकी. बाहेरचा खाल्ला करवंदा, आता इथला आतमध्ये इथलं खाऊया. बघूया कसं लागतं एकदम. आंबट आहे. दुसरा खाऊन बघूया. आजच्या गावात या करवंदांची करवंदा आंबट आहेत. नको नको नको, आंबट लागत आहेत.
बघा हा हापूसचा झाड होता, रायवलचं वगैरे काहीच नाही झालं आहे अजून इकडे. काहीच नाही म्हणजे काहीच नाही, यावर्षी तर काहीच नाही वाटत. इकडे सुद्धा झाड आहे, इकडे झाली बघा फक्त हे बघा. नाही नाही जाळी बघा किती आहे इकडे, काहीच नाही झालं इकडे. बघा या दुसऱ्या झाडावरती आलोय, इकडे जंगलच झालं सर्व, कारण साफसफाई काहीच नाही. इकडे बघा हा इथे एक छोटा आंबा बघायला मिळतो आपल्याला. 4-5 आंबे आहेत फक्त या झाडावरती, 4-5च दिसत आहेत फक्त. रायवल आहे, काही साफसफाई नसल्या कारणामुळे झाडंसुद्धा आलीच नाही. बघूया खाली जाऊया. इकडे बघा हे आई बाबा इकडून खाली उतरत आहेत, जागाच नाही. काय करणार, लॉकडाऊनमुळे यायला भेटलंच नाही. लॉकडाऊन किती झाल्यानंतर इकडे यायला भेटलंच नाही त्याच्या कारणामुळे. आणि इकडे कोणीसुद्धा नसतं त्या कारणामुळे इकडे जास्त येऊ शकत नाही. बघा आता खाली चाललो, तिकडे खाली झाडं आहेत थोडी हापूस पायरीचं. तर बघूया तिकडे त्यांच्यावर काय लागलं आहे का, त्यांच्यावर काय झालं आहे का ते बघूया आपण. इकडे खाली आहेत, जंगल आहे, जंगलातून जायला लागते आपल्याला. तोडत 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 सावकाश सावकाश बाबा चाललेत पुढे, तोडत तोडत दाखवून आहे. हा इकडनं रस्ता होता. या झाडा काजूवरती चढलो होतो मी, आणि आपल्याला एवढे बिया भेटल्या थोड्याशा म्हणजे रस्त्यामध्ये घालल्यावर मजा येते खायला. बऱ्याच दिवसांनी आलो इकडे आणि एवढ्याशा बिया भेटल्या. वाटलं नव्हते, कारण का वाटलं संपून जाते यावेळी, अजून तरी काजू संपून जातात, पण ह्याच्यावरती बिया होत्या. बरं वाटलं जरा. आता घरी जाऊन मस्त की भाजी बनवायची, थोडीफार डाळीमध्ये वगैरे टाकल्यावरती मजा येते खायला. चला पुढे जाऊया आता. इकडे पुढे आल्यानंतर हा जुना भवन बघायला मिळतो आपल्याला. जुना वारू, मुंग्यांचा जो वारू बांधतात, हा जुना आहे, वर्षानुवर्ष खूप जुना आहे. मी लहान होतो तेव्हापासूनचा आहे. ज्यावेळेला मी इकडे काजू काढायला यायचो त्यावेळेला मी खूप घाबरायचो. हा बघा कसला आहे, खतरनाक असा भवन दिसतो आपल्याला इथे. केवढा आहे बघा तो जमिनीपासून, जवळजवळ 4 फुटाचा तो भवन आहे. इकडे बघा आता, इकडे जाऊया या साईडला. बघा इकडे आल्यावर सुद्धा आपल्याला एक भवन बघायला मिळतं. जुना भवन आहे सुद्धा, वारू म्हणतो, खूप जुना आहे सुद्धा, लहान होतो तेव्हापासूनचा. इकडे बघा साफ करत करत रस्ता साफ करत करत चाललो जरा. बघा हा आमचा पांढरा आंबा इकडे ना, त्याच्यावरचा आंबा म्हणजे बऱ्यापैकी पांढऱ्यासारखा असतो. त्याची जी वरची कातडी आहे ती हिरवीसारखी नसते, पांढऱ्यासारखी दिसते, म्हणून याला आम्ही पांढरा आंबा म्हणतो. पण ह्यावेळेशी काय हा आलाच नाही. खायला एकदम एक नंबर आंबा आहे, केसरसारखा आंबा आहे. आतमध्ये त्याला केसर खूप आहेत आंब्याला. आता पुढे जातो, इकडे हापूस आंबा आहे, त्याला बघूया. कोकमसुद्धा आहेत, तर बघूया ते सुद्धा काय आहे काय इकडे. नाहीतर मग डायरेक्ट घरी जाऊ आपण आता. ही बघा आई बघ कशी जाते. मग तुम्ही विचार करा इकडे जाई किती झाले. तर इकडे हापूस जवळ आलो, पायरी जवळ आलो, आंबे काहीच नाही तिकडे. इकडे थोडीशी कोकम बघायला मिळते आपल्याला. इकडे बघा, इकडे बघा थोडीशी कोकम आहेत, थोडी पिकलेत सुद्धा, लाल झाले आहेत. इकडे बघा, ही बघा थोडीफार लाल झालेत कोकम. ही बघा कोकणातला रानमेवा बघा, कोकम. तर चला आपण थोडीफार कोकम काढूया, जेवढी मिळत आहेत तेवढी. तर मंडळी आपल्याला मस्तपैकी ही बघा पिकलेली कोकमं भेटले आहेत, एवढी भेटले आहेत. इथे तरी 3, 7 कोकम आहेत आणि थोडीफार आई जवळ आहेत. तर कोकणातला हा रानमेवा एक नंबर खतरनाक. कोकम म्हणजेच कोकणातला रानमेवा, आणि कोकमाचा जो रस असतो तो पिण्यात जी मजा असते, ओरिजिनल रस पिण्यात, ती खूप भारी असते. कसली दिसते बघा, लाल लाल टमाटरसारखे. हा खतरनाक. चला तिकडे जाऊन बघूया. हा बघा इकडे तुम्हाला दिसतोय का, हा बघा केवढा आहे. हा एक घरट्यासारखा बनवला आहे, हा मधमाशांचा आय थिंक, पण ह्याच्यात मधमाशा आहेत की नाही ते माहिती नाही, वाटत नाही आहेत, कारण का मध सर्व गेलं आहे याच्यातली, सुकलं आहे पूर्णपणे. तर कोण जायला तिथं, भीती वाटते तरी पण जायला. बाबांनी 2 कलकीचे बांबू तोडले छोटे छोटे. आणि जो मी तुम्हाला आता खाली जो मधमाशांचा दाखवला, तिला आई काय बोलली, थुमसेल असं काहीतरी बोलली त्यांच्या भाषेत, जुन्या भाषेत थुमसेल. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण ती आई म्हणते की हा लय बेकार असतो, जर चावला तर माणूस मरून जातो, लगेच मरतो, कारण का त्या मास्क्या लय बेकार असतात आणि तो लय डेंजर असतो. तर हे आता ऐकलं मी, तर बघूनच त्याला भीती वाटली. पहिली गोष्ट तर तुम्हाला दाखवूया तेव्हाच, त्यात आहेत का नाही ते काय माहिती नाही.
माशा तर वाटत तर नाही, सुकल्यासारखं दिसत होतं पूर्णपणे. असतं ते तसंच असतं. तर चला आता बघूया दुसरे कुठे जायचं आहे ते. बघा इकडे अजून एक आंबा आहे. ह्यालासुद्धा आम्ही लाल आंबा बोलायचो. याचासुद्धा आंबा खायला एक नंबर होता. एक नंबर म्हणजे लय भारी होता आंबा याचासुद्धा खायला. आता काहीच नाही आले आंबे यावर्षी, काही समजत नाही. जंगलामुळे आले नाही, साफसफाई नसल्या कारणामुळे आले नाही, असात काहीतरी असू शकतो. आता इकडे बघूया, इकडे कोकम आहे, तिच्यावरती झालेत का कोकम. चल पुढे आम्ही आता मला आता चालत टाइम लागेल ना. त्या काट्या घेतल्या जात ना, आता काट्या होणार नाही, या तुकडे कर. तर मंडळी चला इकडे आलो, करवंद वगैरे खाल्ली. रानातली रानमेवा तर करवंद म्हणजेच कोकणातला रानमेवा, करवंदही झालेत. इकडे जर आपण आलो करवंदाला तर करवंद घेऊन जाऊ शकतो, फक्त सोबत पाहिजे पोरं. तर पहिलं खूप यायचो आम्ही इकडे. आणि इकडे बघा कलकीचे बांबू घेतलेत 2. आई बाबा चालत आहेत. आपल्याला आंबे वगैरे काय बघायला मिळाले नाही, थोडेसे बिया काढल्या थोड्याशा, आणि कोकमा काढली थोडीशी, जास्त पण नाही कोकमा भेटली. आता त्यांचा पण रस होईल का नाही काय माहिती, कारण काय रसापुरती थोडी नाही भेटली थोडीफार, नाहीतर खूप कोकमा भेटतात. आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा टाकला आहे कोकमांची. तर खूप कोकम आपण इथून घेऊनसुद्धा गेलोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रानातला हा कोकणातला व्हिडिओ, हा जंगलात आल्यानंतरची एक मजा असते ती तुम्हाला कशी वाटली, आणि कोणती फळं खायची असतात आणि कोणती नाही, आणि कोणती म्हणजे काही असं असतं जे तुम्हाला मागाशी दाखवलं मी, आपल्या मधमाशांचं पोळं होतं. तर ते तुम्हाला कधी दिसले तर त्याच्या बाजूला उभं राहू नका, कारण का खूप बेकार असतं ते. आणि त्याला छेडछाड करायचा प्रयत्न करू नका. त्या माशा खूप जाड्यासुद्धा असतात आणि खूप बेकारसुद्धा असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटत पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.